जय श्रीराम. एक किस्सा याद हो ना, दाखलपणे बट्टासनी ऐकेले भारी वाटना म्हणून सांग देऊ. असं एक जंगल में आग लागस, त्या जंगल में पशु पक्षी प्राणी अख्खा पैतस आणि त्या टाइमले एक छोटीशी चिमणी बाजू में तलाव रास. त्या तलाव में चोचमा पाणी लयस आणि फेकस, चोच में पाणी लयस आणि फेकस. कावडा बटेल राहतस, कावडा पैत राहत जीव दपाडी सन. कावडा काय सांगत, बेकार म्हणे, शानी म्हणे, युरसी जीवे म्हणे, आणि येणा पाणीवर काय फरक पडरा ना म्हणे. त्या कावडा म्हणे, हा बाई ना बात विचार करा सारखी म्हणे साली. एवढशी चिमणी आणि ती काय म्हणे, काही बी कोठे बी काही बी हुशाऱ्या मारतस म्हणे. मग ती चिमणी जोडे घ्यात 4-5 कावडा शाना होतात ना, घ्यात 3 जोडे. म्हणे हा तू पाणी बेकार काय फरक पडावे का, जंगल मधली आग बुझाई जावा असं वाटलं ना का तुला मला जाईन आग असं. चिमणी एकदम बारी उत्तर बटनी आराम तिला अशी 4 गडी घाली सन आणि मग सांगे म्हणे, ओ भाऊ मना पाणी टाकावर आग नाही मला बर का, हाय बोल नको राहायचो म्हणे. पण ज्या बी टाइमले लोके हाय जंगलनी याद करतील आणि ज्या टाइमले लोके विचारतील किंवा इतिहास बनीन हा जंगलना की इतला मोठा जंगल मा इतली जबरदस्त आग लागेल होती, त्या टाइमले लोके म्हणतील कावडा पैग्यात आणि एवढसी चिमणी की जिना धाकूलसा जीव होता. पण ती चिमणी इमानदारी मा तलाव मैन पाणी लई सन आग म्हालावाना प्रयत्न करा, ते नाही या जीवली सन पैग येतात. हा इतिहास राहील. म्हणून साहेब ध्यान ठेवशात, चांगलं करत असताना कावडा तर भेटाव द्यायचे तुमले, कोणी व्यक्तिगत नाहीये बर का, एक कहाणी आहे. म्हणून सांगस स्वस्थ राहा, मस्त राहा आणि लल्लन टॉप राहा, पण जीवन माझ्या रेल येत ना यादगार बनी जा. बोलणं तर पडील ना. जय श्रीराम.